नाल्यात 436 कारतुसे सापडली, त्यामुळे नांदेड पोलिसात खळबळ उडाली आहे। 48 वर्षापूर्वीच्या बंदुकीच्या गोळ्या असल्याचा दावा करण्यात येत आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नांदेड शहरामध्ये मशीन गनची 436 कारतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। शहराजवळ असलेल्या पावडेवाडी शिवारातील एका नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा साठा आढळून आला। परिसरातील एका मुलाने कारतूस आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला। 48 वर्षापूर्वीची कारतुसे असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या कारतुसांचा साठा कोणी आणला असेल याचा तपास पोलीस करत आहे। या घटनेने पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे। पावडेवाडी येथील आकाश पावडे हा शनिवारी सायंकाळी मधाच्या शोधात फिरत होता। पावडेवाडी शिवारात आला असता त्याला कारतुसाने भरलेला एक पट्टा आढळून आला। त्यानंतर त्याने तो पट्टा घरी नेला आणि आपल्या वडिलांना दाखवला। वडिलांनी तात्काळ घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली। यावेळी पोलिसांना LNGच्या 390 कारतुसे नाल्यात आढळून आले। हे सर्व कारतुसे जीर्ण आणि गंजलेल्या अवस्थेत होते। दरम्यान शनिवारी सकाळी देखील पोलिसांनी शोध घेतला असता 46 कारतुसे आढळून आले। पोलिसांनी सर्व 436 कारतुसे जप्त केले आहेत। सदरील कारतुसाच्या फायर पॅकवर 7.62 mm OFD 78M-80 असा उल्लेख असल्याची माहिती आहे। पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागातील अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता 46 वर्षापूर्वी म्हणजे 1978 साली सगळी कारतुसे बनवण्यात आलेली आहेत अशी माहिती त्यांनी दिली। देशाच्या सीमेवर सैनिकांकडून या कारतुसाचा वापर केला जायचा। एक कारतूस 18 ते 20 वर्षे चालू शकतं, त्यानंतर ते निकामी होत असतात। दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक CM कीर्तिका, पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्यासह दहशतवादी विरोधी पथक, डॉग पथक, BDS पथकाने पाहणी केली आहे। दरम्यान बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी आणून टाकला याचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत। अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।